छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्यांना धर्मवीर म्हणावं की स्वराज्य रक्षक यावरून सुद्धा नेहमीच वाद रंगले। आता त्यात भर पडली ती स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकेच्या वादाची। विशेष म्हणजे मालिका संपल्यानंतर आता 7 वर्षांनी वादाची ठिणगी पडली। नेमका काय आहे हा वाद याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनाच रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला। माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता। 2017 साली टीव्हीच्या पडद्यावर गाजलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर त्यांच्या शौर्यावर आधारित ही टीव्ही मालिका। अभिनेते अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजीराजेंची भूमिका मराठी माणसांच्या हृदयावर कोरली गेली। मात्र आता छावा सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा वादाची खपली निघाली आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट अक्षरशः गुंडाळण्यात आला, त्यासाठी दबाव टाकण्यात आला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट अभिनेते आणि मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे यांनी केलाय। मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता। आईला बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं। छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं? कशासाठी पाहायचं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला? ही मालिका सुरू असताना अमोल कोल्हे राजकारणात उतरलेले नव्हते। संभाजीराजे म्हणून त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं। 2019 आणि 2024 असे लागोपाठ 2 वेळा ते खासदार झाले। शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच स्वराज्य रक्षक मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला असा आक्षेप घेण्यात येतोय। मात्र अमोल कोल्हे यांनी हा आक्षेप सपशेल फेटाळून लावलाय। माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं। किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती। पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली। त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणं हा धादांत खोटा प्रचार आहे। अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेते किंवा निर्माते नाहीत, तर लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकसभा खासदार आहेत। त्यामुळे त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून राजकीय वार पलटवार सुरू झालेत। आपला एक व्यक्ती स्वातंत्र्याचा देश असताना नुसतं मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यासाठी दबाव टाकणं एखाद्यावर आणि अशा भूमिका व्यक्त करणं मला असं वाटतं चुकीचं आहे। अमोल कोल्हे भले जरी विरोधी पक्षाचे खासदार जरी असेल तरी ते संभाजीराजेंची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नाटकामध्ये निभावत होते। आणि आज एवढ्या वर्षानंतर जर त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आली असेल आणि ते वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यामध्ये काहीतरी राजकारण असणार। एवढं स्वतःची प्रसिद्धी आता हळूहळू त्यांची कमी होत चाललेली आहे, म्हणून कदाचित पुन्हा लॅग्नमेंटमध्ये येण्याकरता त्यांनी स्टेटमेंट केलेलं असावं, त्याची पुष्टी मी करू शकत नाही। परंतु नक्की त्यांनी त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी ती सरकारला सादर करावी। राजकीय क्षेत्रातून कोल्हे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर कोल्हे यांनी पुन्हा एकदा त्यावर स्पष्टीकरण दिलं। सोशल मीडियावर उपस्थित केला, याला थोडासा राजकीय वास हा जास्त येतोय। कारण खरं तर 5 वर्ष आधी संपलेली मालिका आणि त्याविषयी अकारण ट्रोल करण्यासाठी एक मुद्दा उचलला जातो। सुरुवातीला मी खरं तर दुर्लक्ष केलं होतं, पण सातत्यानं जेव्हा
तुमच्या संपूर्ण टीमच्या इंटिग्रिटीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, या मालिकेच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, तेव्हा तुम्ही जर शांतच राहिलात, त्याचं खंडन केलं नाही, तर ती कधी कधी मूकसंमती समजली जाते. आणि त्यामुळे हे सांगणं खूप गरजेचं आहे. पुढारी न्यूजवर जर हिंसाचाराची काही घटना असेल, रक्तपाताची काही घटना असेल, तर ती इमेज ब्लर करताना ही ब्लर का केली जाते? तर ही ब्लर केलेली इमेज, कारण तुम्हाला सुद्धा त्याच SNP लागू होतात ज्या दूरचित्रवाणी वाहिनीसाठी ज्या टेलिव्हिजन ऍक्टनुसार ज्या लागू होतात त्याच लागू होतात. आणि मग ही वस्तुस्थिती नाकारून अकारण ट्रोल करणं हे खरं तर दुर्दैवी आहे. 2012 मध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरू केले, जे आस्थागायत सुरू आहे. म्हणजे महानाट्य तू सुद्धा पाहिलेलं आहे. महानाट्यामध्ये बलिदानाचा संपूर्ण प्रसंग हा बघायला मिळतो. पण बलिदानाचा प्रसंग संपल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात पूर्ण भरजरी पेहरावात शंभूराजे पुन्हा प्रेक्षागृहात येतात. का तर मला असं, माझी ही भावना आहे शंभूभक्त म्हणून, की प्रेक्षागृहातून जाणाऱ्या कुठल्याही प्रेक्षकाने छत्रपती संभाजी महाराजांचं ते रक्तरंजित रूप डोळ्यात साठवून जाऊ नये. छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. मात्र तो टीव्ही, सिनेमा किंवा OTTच्या पडद्यावर साकारणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. भलाभलांना ते पेलवत नाही. त्यामुळे या सगळ्या वादानंतरही एका प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, ते म्हणजे मालिका गुंडाळण्यासाठी नेमका दबाव कोणाचा होता. या प्रश्नाचं उत्तर दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः अमोल कोल्हे यांनाच समस्त शंभू प्रेमींना द्यावं लागेल. तुषार थरेकर आणि श्रेयस सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.